आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा। आज काय? आज आमची खूप भरभरून स्तुती केली जाते ते। आता अंजली स्तुती तर केलीच पाहिजे ना, तू आमची दिवाळी अगदी उजळून टाकली आहेस। हा मी? हो हो, आणि कुणी? ती कशी काय? अगं बाई, जेठालालकडे इतके चविष्ट पदार्थ खाल्ले, काजू कतरी खाल्ली, घुगरा खाल्ला, चिवडा खाल्ला, शंकरपाळे खाल्ले, इतक्या प्रकारच्या मिठाया खाल्ल्या। हो, पण ते तर तुम्ही जेठा भाऊजींकडे खाल्लं, यात मी कुठून आले मध्येच? अगं अंजली, अगं तुझ्यामुळेच खाल्लं बाई। जर तुम्हाला खायची परवानगी दिली नसतीस तर हे सगळं मी कसं खाल्लं असतं माझी जेलर बाई। अरे, स्तुती पण करताय आणि टोमणा पण मारताय। मी तुमची जेलर आहे काय? मग तुम्ही जेलर आहात आणि आम्ही आहोत तुमचे कैदी आयुष्यभराचे। कैदीजी, मग पटकन डोळे बंद करा, तुमच्यासाठी एक आणखी सरप्राईज आहे। अंजली, तुझ्या सरप्राईजची भीती वाटते की डोळे बंद केल्यावर असं काय खाऊ घालशील की या चांगल्या चांगल्या पदार्थांची चव निघून जाईल। अरे, कैद्याला जेलरचं म्हणणं ऐकलंच पाहिजे ना। चला डोळे बंद करा पटापट, चला। आणि हो, आदेशाचं पालन झालंच पाहिजे, डोळे बंद राहायला पाहिजे। अरे देवा, काय करणार आहे अंजली? माहित नाही आता काय खाऊ घालणार। वाह, अरे वाह, सरप्राईज देऊन टाकलास। अरे काय मस्त सरप्राईज होतं। अरे वाह, मजा आली। अंजली, दिवाळीला तू तर मला बंपर बोनस देऊन टाकलास बाई। वाह, मजा आली। वा 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 वा, काय कमाल केलीस अंजली। वा वा वा, अजून एक घेऊ? वाह, अशी सरप्राईज रोज देत जा अंजली। तू तर दिवाळीचा शानदार बोनस देऊन टाकलास अंजली, मजा आली। चला आता खूप झालं, खूप रात्र झाली, झोपूया आता। हो मग चला, ते संपवा तरी। हो, झोपूया। हे मी घेऊन येतो ना। अजिबात नाही तारक, एकापेक्षा जास्त नाही, अजिबात नाही। आजोबा। हा बेटा। आजोबा, आज तुमच्यासाठी आणि पप्पांसाठी चहा टप्पू बनवणार। अरे पण तुझा पप्पा अजून उठला नाहीये। पप्पा अजून झोपलेत? हो, चल उठवूया त्याला। हो। हे बघ, हे बघ, हा जेठ्या लहान मुलांसारखा झोपेत अख्ख्या बिछाण्यामध्ये लोळतोय। जेठ्या, हे जेठ्या, जेठ्या, मोबाईल मध्ये बुडालेला माणूस आणि झोपलेला जेठ्या दोघे एकसारखेच असतात। जोपर्यंत 4-5 वेळा हाका मारत नाही तोपर्यंत ऐकतच नाही। जेठ्या, हे जेठ्या, आजोबा सांभाळून। जेठ्या उठ। पप्पा, हे जेठ्या उठ। आता 6:15 वाजलेत, इतक्या लवकर उठून काय करायचं? हे बघा। पप्पा, पप्पा सांभाळून। पप्पा, अरे आम्ही लोक आहोत। 6:15 वाजलेत म्हणतोय झोपेत, 6:15। अरे 9:30 वाजलेले आहेत। अरे 9:30 कशाला म्हणतात माहितीये तुला? अरे 9:30 वाजेपर्यंत कितीतरी लोक आपल्या कामधंद्यावर पोहोचून जातात। 9:30 वाजेपर्यंत कितीतरी घरात नाश्ता तर होतोच, पण त्यावर दुपारच्या जेवणाची तयारी पण सुरू होते। आणि तू अजूनही झोपलेला आहेस। चला आता बघत काय बसलाय? चल चल उठ उठ। बापूजी, आता दिवाळीत खूप काम केलंय, शरीराला थोडा आराम पण पाहिजे ना बापूजी। थोडा वेळ अजून झोपू द्या ना प्लीज। अरे झोपतोयस काय? थोडा वेळ काय, इतक्या वेळेपर्यंत तुला झोपू दिलं। 9:30 वाजले, तुला झोपायला फक्त बहाणा पाहिजे। बहाणा काय बापूजी, झोप तर पूर्ण व्हायला पाहिजे की नाही, नाहीतर मग शरीर व्यवस्थित काम नाही करत। चल चला आता, तुझी झोप तर कधी पूर्ण होतच नाही। मला बघ, मी रात्री किती पण उशिरा झोपलो तरी सकाळी 6 वाजता उठतोच। मला तर कधीच असं वाटत नाही की आज माझी झोप पूर्ण झाली नाही। बापूजी, ते जसं जसं वय वाढतं तशी झोप कमी होत जाते ना, आणि काही लोकांना तर झोपच येत नाही। आठवते आजोबा म्हणायचे की भाग्यवान असतात ते लोक ज्यांना शांत झोप लागते। अच्छा,
म्हणजे तुला असं म्हणायचंय की मला झोप येत नाही? नाही नाही, मला तसं नाही म्हणायचंय बापूजी. चला आता, ते शांत झोपण्याबद्दल माझे बापूजी वेगळ्या अर्थाने म्हणाले होते, तू त्याचा चुकीचा अर्थ काढतोयस. आजोबा, जयंती पणजोबा पण सकाळी लवकर उठायचे ना? हा मग, अरे माझे बापूजी तर गावामध्ये सकाळी 4 वाजता उठायचे आणि गावच्या शांत वातावरणात पक्ष्यांच्या मधुर कल्लोळाच्या संगीतासोबत माझे बापूजी आपल्या मधुर आवाजामध्ये रोज भजन गायचे. रोज? हो हो, रोज. आणि त्यांचं भजन ऐकून सगळेजण खूप खुश व्हायचे. आणि तुला माहितीये टपुडा, माझे बापूजी जेव्हा बाहेरगावी जायचे तेव्हा सकाळी 4-4:30 वाजता तर आसपासचे लोक विचारायला यायचे की अरे भाऊ, हा जयंती आज भजन काय गात नाहीये? त्याच्या भजनाशिवाय तर सकाळ अपूर्ण वाटते. अरे वा. हा, आणि हा तुझा पापा जो 9:30 वाजेपर्यंत झोपलेला असतो ना, तो पण तेव्हा लवकर उठायचा. हो बाबा. हो बेटा, अरे गावच्या सकाळचं वातावरण तर स्वर्ग जोयले हो जाणे. सकाळी सकाळी उठताच आजोबांच्या मधुर आवाजात भजनं ऐकायला मिळत होती. अंगणामध्ये आजी त्या गाई म्हशी बैलांना चारा घालता घालता भोपाळ्या गायची. त्या बैलाच्या गळ्यात बांधलेल्या छोट्याशा त्या घंटीचा गोड गोड आवाज, पक्ष्यांची किलबिल. वा बापा, हे सगळं तर आम्ही सिनेमातच पाहिलं. अरे बेटा, आम्ही तर हे जीवन जगलो आहोत. खूप मजा येत होती गावाला. मग आजोबांसोबत मी बैलगाडीमध्ये बसून सकाळी सकाळी आमच्या शेतात जात होतो. बापूजी, आपल्या शेजारी ते रमण काका होते ना, त्यांच्या 2 बैलांची काहीतरी नावं ठेवली होती त्यांनी. काय होती? हुरियो आणि रातियो. हा, हुरियो आणि रातियो. ते रमण काकांचं शेत आहे ना, ते आपल्या शेताच्या बाजूलाच होतं. ते पण आमच्या सोबत सकाळी सकाळी बैलगाडीमधनं निघायचे आणि ते आपल्या बैलांसोबत गप्पा मारायचे. भुरिया रातिया सोबत. ए भुरिया, ए रातिया, हुर्र, चला चला, हुर्र, हा, ये. जयंती आपल्या पुढे निघून चाललाय, तू चाल चाल. पण आजोबा त्यांना कधीच पुढे जाऊ देत नव्हते. वाव पापा, किती मजा येत असेल ना? अरे खूप मजा येत होती टप्पू. आणि हा जो ब्रश आहे ना, तसला काही गावात नसायचं. तिथे तर ना काड्या असायच्या, बाभळीच्या काड्या. आजोबा माझ्यासाठी छोट्या छोट्या अशा त्या कापून ठेवायचे. ते देत होते मला दात घासण्यासाठी. बाभळ म्हणजे? अरे बेटा, ते जसं आंब्याचं झाड असतं ना, पिंपळाचं झाड असतं, तसंच बाभळीचं झाड असतं. आणि त्याच्या छोट्या छोट्या फांद्यांनी या काड्या तयार होतात. आणि त्याच्यामुळेच आमच्या दातांना अजूनही काही झालेलं नाही. वा. आणि तुला माहितीये टप्पू, आमच्या शेताच्या कोपऱ्यात एक विहीर होती. अरे चल चल बाबा जेठ्या, बस कर आता. या गावच्या आणि आजी आजोबांच्या गप्पा मारत राहिलो ना तर संध्याकाळ होईल, पण गप्पा संपणार नाहीत बाबा. चल चल, पटकन दात घासून घे, म्हणजे ब्रश करून घे. आणि त्यानंतर माझ्या हातचा गरमागरम चहा प्या. चल बाबा, बसला काय? जा. हो, अरे हो, जातो. अरे जातो काय? जा. अरे हो, तुम्ही पण चल, जा. हो. बरं आजोबा, हे सगळं ऐकून असं वाटतं की गावचं जीवन किती मस्त असेल, नाही? अरे टपोड्या, खऱ्या अर्थाने तर तेच जीवन होतं. अगदी समाधान आणि संतुष्टीने भरलेलं. ना कसली चिंता, ना कसली विनाकारण धावपळ, ना पैशांची चणचण. ते अगदी शांत आणि धैर्याने भरलेलं जीवन होतं. पण आज बघ, सगळ्यांनाच किती चिंता आहे. बस पैसे कमवण्याच्या मागे लागलेत. जीवनात ना कसली शांती आहे आणि ना धैर्य. आणि जीवनात शांती आणि धैर्य नाही, त्यामुळे ना बोलवता 17 अडचणी. तर चल बेटा, पटापट चहा बनव. हो, आता बनवतो. हे काय अंजली? एटीएम स्पेशल कारल्याचा ज्यूस, जो तुम्हाला सुदृढ ठेवतो आणि इम्युनिटी वाढवतो. हो, ते तर मला दिसतंय, पण हे काय अंजली? ही माझी तीच अंजली आहे जी मला काल स्वतःच्या हाताने मिठाई भरवत होती आणि आज कारल्याचा ज्यूस का अंजली? हो, पण स्वामी, रोज रोज दिवाळी असते का? नाही. बरोबर, मग रोज रोज गोड कसं मिळणार तुम्हाला? अंजली, आज बस, आज अजून एक दिवस सुट्टी. उद्यापासून सुरू करूया नक्की. नाही 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 मिस्टर तारक मेहता, सुट्टी संपलीये, डाएट सुरू झालंय आता. आज माझं कारल्याचं ज्यूस प्यायची अजिबात इच्छा नाहीये. आज काही झालं तरी मी कारल्याचं ज्यूस नाही पिणार. हॅलो, हे बघा तारक, तुम्ही दिवाळीच्या नावाखाली खाण्यापिण्यात खूप सूट घेतलीये, त्यामुळे आता बास, सगळं काही बंद आणि एटीएम स्पेशल डाएट सुरू. ठीक आहे जेलर साहेबा. ओह मिस्टर कवी महोदय, चला हे ग्रहण करा.
तारक मेहता काहीतरी कर तारक मेहता, म्हणजे कारल्याचं ज्यूस प्यावं लागणार नाही. ठीक आहे. ग्रहण करा, ग्रहण करा, ग्रहण करा. Oh my God! तारक, तुम्ही एटीएम स्पेशल कारल्याचा ज्यूस सांडलात. काय झालं एकदम शिंक. काय करतेस अंजली? अरे ज्यूस तुम्ही सांडलात आणि मलाच रागवताय? चोराच्या उलट्या बोंबा. नाही म्हणजे हो, ती शिंक आली ना तर जरा काय वातावरण बदललंय ना तर फोन तुझा फोन. हॅलो कोमल वहिनी, तुम्ही मार्केटमध्ये जाताय? मार्केटमध्ये मलाही जायचंय. तुम्ही 2 मिनिटं वाट बघा ना माझी. मी हो येते. थँक्यू देवा, वाचलो. तारक वाचलो. कोण वाचलं? ते इतकं ज्यूस वाचलं बघ ना. अच्छा ऐका ना, मी कोमल बहिणींसोबत मार्केटमध्ये चालले भाज्या घ्यायला. आरामात जा, आरामात ये, काही काळजी करायची गरज नाही आणि दरवाजा उडून जा. ऑफकोर्स. अरे तुम्ही आधी जा ना, कपडे बदलून घ्या. हा सॉरी, हा डाग लागला. मी येतो हा, टी शर्ट बदलून येतो. बिचारो. चला, अंजली गेली कोमल वहिनी सोबत बाजारात. मी कारल्याचं ज्यूस पिण्यापासून वाचलो. थँक्यू देवा, नाहीतर गडबड झाली असती. तू? हो मी. पण तुम्ही मला बघून इतके चकित का झालात? अगं तू तर बाहेर गेली होतीस ना, म्हणजे अंजली, म्हणजे कोमल वहिनी सोबत तू बाजारात गेली होतीस. हो ते मी जातच होते, पण परत कोमल वहिनींचा फोन आला. त्या म्हणाल्या की हाती भाऊजींचे बेस्ट फ्रेंड आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी चहा बनवायला त्या थांबल्यात. तर मी तुमच्यासाठी एटीएम स्पेशल कारल्याचा ज्यूस घेऊन आले. या फ्रेंडला पण आत्ताच यायचं होतं. काय म्हणाला? नाही ते जसं तू आणि कोमल वहिनी एकत्र बाजारात जातात, आपल्या इकडे सगळे फ्रेंड्स पण फॅमिली सारखेच आहेत, हो ना? तुम्ही आधी ज्यूस तर पिऊन घ्या ना. फॅमिली फ्रेंड प्या प्या प्या. तुम्ही ज्यूस प्या ना तारक. अगं अंजली, कसं पिऊ हे ज्यूस? असा. अगं यात केस आहेत बघ. काय यार अंजली, तू लक्ष देत नाहीस, केस आहे त्याच्यात. अरे देवा, मला माफ करा तारक. नाही पिऊ शकत. हा ज्यूस नका पिऊ तुम्ही. ठीक आहे तारक, आता तर घरात कारली पण नाहीये. अरे देवा, एक सेकंद हा. आय एम सो सॉरी. या चुकीसाठी आय एम सो सॉरी. एक सेकंद हा. कोमल वहिनी. हो मी आता आले हा. तारक, मी आता जाऊन येते हा. हो आरामात. आज देव माझ्या सोबत आहे. छोटे छोटे आनंद आयुष्यात किती मजा देतात. आज यावरच लिहितो आर्टिकल. तारक. अरे अंजली, अगं मी लिहिण्यात मशगूल होतो, तू केव्हा आलीस कळलंच नाही. हो ते काय झालं ना, हाती भाऊजींच्या घरी ते जे फॅमिली फ्रेंड आले होते ना, त्यांच्यासाठी हाती भाऊजींनी कोमल वहिनींना गरम गरम नाश्ता बनवायला सांगितला. अच्छा. त्यामुळे बाजारात जाण्याचा प्रोग्राम आज आम्ही कॅन्सल करून टाकला. अच्छा, प्रोग्रामच कॅन्सल करून टाकला. अच्छा. पण तुम्ही नाराज होऊ नका, कारण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज काय? टिडिंग टिंग टिडिंग टिंग टिडिंग टिंग टिंग. हे कुठून घेऊन आलीस अंजली? कोमल बहिणींच्या घरून मागून आणलीत मी खास तुमच्यासाठी, जेणेकरून मी तुम्हाला एटीएम स्पेशल फ्रेश कारल्याचा ज्यूस देऊ शकेन. मी तुमच्यासाठी आता ताजा कारल्याचा ज्यूस बनवून घेऊन येते हा. ठीक आहे? अरे देवा, मी काय बिघडवलंय कुणाचं? हे कारलं माझा पिच्छा का नाही सोडत?